महाराष्ट्रातील आरक्षण व्यवस्थेमध्ये मोठा आणि एक ऐतिहासिक बदल होणार आहे। नेमका आरक्षणामध्ये काय बदलणार आहे याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊया। तर बघा, अनुसूचित जाती म्हणजे एससीचं जे आरक्षण आहे या आरक्षणामध्ये प्रामुख्याने बदल होणार आहे। एससीचं एकूण जे 13% आरक्षण आहे त्या 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार आहेत। आता उपवर्गीकरण म्हणजे काय, तर या 13% आरक्षणामध्ये एकूण 59 जाती आहेत। त्यातल्या बऱ्याच जातींचं असं म्हणणं आहे की आरक्षणाचा आम्हाला पुरेपूर फायदा मिळत नाही, पाहिजे एवढ्या नोकऱ्या आमच्याकडे येत नाहीत। जसं की मातंग समाजाची बऱ्याच दिवसापासून मागणी होती की आम्हाला या 13% मध्ये वेगळं आरक्षण द्या, आणि तशाच पद्धतीने कोर्टात अनेक जण गेल्यानंतर आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 ला हे जे 13% एससीचं आरक्षण आहे याचं वर्गीकरण करण्याचा आदेश दिला, आणि त्या आदेशाला अनुसरूनच राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती, अनंत बदर समिती। आणि या अनंत बदर समितीकडे या 13% आरक्षणाचं 59 जातीमध्ये वर्गीकरण करण्याचा अभ्यास आणि शिफारसी करण्याचं काम होतं। आणि या अनंत बदर समितीने आपल्या शिफारसी राज्य सरकारकडे सादर केलेल्या आहेत, आणि त्या शिफारसीचा अभ्यास करण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आता समिती सुद्धा नेमलेली आहे। आणि 1 महिन्यामध्ये या 13% आरक्षणाचं 59 जातीमध्ये वर्गीकरण हे केलं जाणार आहे। आणि हे वर्गीकरण फक्त शैक्षणिक आणि नोकरीच्याच आरक्षणाचं असणार आहे, राजकीय आरक्षणाचं नाही। जसं की अगोदर आपल्या राज्यामध्ये ओबीसीच्या 27% आरक्षणाचं सुद्धा वर्गीकरण एनटी मध्ये केलेलं आहे, तशाच पद्धतीने आता एससीच्या आरक्षणाचं सुद्धा वर्गीकरण होणार आहे। सध्या आरक्षण सांगायचं झालं तर एससी ला 13% आहे, एसटी ला 7% आहे, ईडब्ल्यूएस 10%, एससीबीसी 10%, ओबीसी ला 19% आहे राज्यामध्ये। त्यानंतर व्हीजेएनटी ला 3%, एनटीबी ला 2.5%, एनटीसी याच्यात धनगर आहेत 3.5%, एनटीडी याच्यामध्ये फक्त वंजारी आहेत 2%, आणि एसबीसी ला 2% आरक्षण आहे। म्हणजे राज्यामध्ये एकूण आरक्षण 72% आहे, आणि खुल्या गटासाठी एकूण 28% एवढीच आता जागा शिल्लक राहिलेली आहे। अशा प्रकारच्या ज्या महत्वाच्या चालू घडामोडीच्या अपडेट असतात त्या दररोज आपण पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर अपलोड करत असतो। ज्यांना याचा फायदा करून घ्यायचा त्यांनी आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप नक्की डाउनलोड करा।